नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर आज आपण असा एक घरगुती उपाय ज्याने ना तुमच्या प्रत्येक स्किनचे जे प्रॉब्लेम असेल, म्हणजे स्किनवर सुरकुत्या आलं असेल किंवा स्किन एकदम डल झाली असेल किंवा खूप सारे तुम्हाला पिंपल्स आले असेल, अशा बऱ्याच गोष्टी किंवा कधी कधी चेहरा खूप लूज पडायला लागतो, खूप निरागस दिसतो, काळवट होतो, या सर्वांवरती दोन असे घरगुती उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्या किचनमध्ये असणारी आहे. आता ती कोणती आणि ती कशी वापरायची हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. पहिला उपाय आहे तो म्हणजे साधारण त्याच्यासाठी आपल्याला लागणाऱ्या गोष्टी ते म्हणजे बटाटा, जो प्रत्येक घरामध्ये असतो. आता बटाटा का, तर बटाट्यामध्ये विटॅमिन सी असतं, त्याच्यामध्ये भरपूर कोलॅजिन असतं, त्यामुळे स्किनची इलॅस्टिसिटी वाढवायला, स्किनला आणखी ताजेतवानं करायला बटाट्याचा किस असो, रस असो, खूप जास्त हेल्प करतो. त्यानंतर त्याच्यामधलं दुसरं इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कॉफी. आता कॉफी काय, तर कॉफी अँटीऑक्सिडंट असतं, ज्यामुळे टॅनिंग निघतं. बऱ्याच गोष्टीला आपल्याला कॉफीच्यासाठी स्क्रब करण्यासाठी उपयोग होतो, कारण की त्याच्यामुळे ऑब्व्हियसली टॅनिंग निघतं. तिसरी गोष्ट ती म्हणजे बेसन. आता बेसन ही अशी गोष्ट आहे जी ऑलरेडी एक स्क्रबरचं काम करते, कारण की ती तितकीच हायड्रेशन देता प्लस स्क्रबिंगचं काम करते. आता हे साहित्य कसं बनवायचं, तर पहिले तुम्हाला साधारण बटाटा छान स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याचा किस काढून घ्या. तुम्ही कोणत्याही तुमच्या बारीक किसने तो काढू शकता आणि त्याचा रस तुम्हाला सेपरेट करायचा आहे. परंतु आता जो रस आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये दोन रस आपल्याला सेपरेट करायचा आहे. एक जो काळवट थोडासा असतो त्याला बाजूला काढा आणि त्याच्या खाली जो एक गाढ जमा झालेली असते घट्टवाली, ती सेपरेट करा. आता पहिला जो काळवटवाला रस आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच बेसन टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच कॉफी पावडर टाकायचं आहे. छान मिक्स करायचं आणि सर्वात पहिले हा जो मिश्रण आहे, हा जो आपण पॅक बनवत आहे, हा आपल्याला चेहऱ्यावरती लावायचा. इथे मी हा ऑलरेडी बनवून घेतलेला आहे. अगदी तुम्हाला तुमच्या मात्रेनुसार की तुम्हाला किती पाहिजे यानुसार तुम्ही ही घटक घटक घेऊ शकता. साधारण कोणत्याही तुमच्या हाताने सुद्धा तुम्ही लावू शकता, ब्रशने सुद्धा लावू शकता. आणि छान संपूर्ण चेहऱ्यावरती लावल्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटांनी तुम्हाला चेहरा अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. सर्वात परंतु एक काळजी, जेव्हाही आपण कोणतेही पॅक लावतो त्याच्या आधीसुद्धा तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर आपण हा पॅक लावायचा. अशा प्रकारे पॅक लावल्यानंतर साधारण 10 ते 15 मिनिटांनी जेव्हा तो थोडासा वाळेल, तुम्हाला चेहरा छान स्वच्छ धुवून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता मी छान स्वच्छ धुवून आलेले आहे. इतका कधी कधी खूप असं होतं की फेस मास्क लावल्यानंतर आपली स्किन खूप टाईट व्हायला सुरुवात होते, म्हणजे एकदम थोडीशी अशी ओढल्यासारखी वाटते, पण याने तसं काहीच नाही झालेलं. अगदी हायड्रेशनरित्या आणि अगदी स्वच्छ निघालेला आहे चेहरा. तर हा मास्क तुम्ही आठवड्यातून 3दा किंवा तुमच्या कन्व्हिनियंटनुसार वापरू शकता, परंतु पहिले मास्क आपल्याला हा लावायचा. आता दुसरा उपाय तो म्हणजे जो रस आपण ऑलरेडी काढलेला होता, जो खाली घट्ट होता, त्याच्यामध्ये आपल्याला पॅराशूटचं तेल, कोणतंही तेल पण साधारण जर असेल तर खोबरेल तेल आपण वापरू शकतो. कशासाठी, तर थोडंसं ना ऑइलिंगनी आपल्या चेहऱ्याला खूप इलॅस्टिसिटी आणखी वाढायला मदत होते किंवा ऑइलिंगनी चेहरा हायड्रेशन खूप राहतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे विटॅमिन ई कॅप्सूल. विटॅमिन ई कॅप्सूलमध्ये प्रचंडरित्या छान हायड्रेशन द्यायला मदत होते, त्यामुळे प्रत्येक फेसच्या प्रोडक्टमध्ये विटॅमिन ई हे असतं. आता या तिघांना चांगलं मिक्स करायचं आहे आणि ती पेस्ट आपल्याला लावायची आहे आणि साधारण 10 मिनिटांनी आपल्याला ती धुवायची आहे. फक्त जो आधीचा आपला लेअर होता तो थोडा पातळ होता, हा घट्ट असेल. याला साधारण 10 मिनिटं जेव्हा तुम्ही ठेवाल ना, तर अशा प्रकारे बघा हा एकदम घट्ट आलेला असेल.
अगदी अशी ट्रान्सपरंट अशी लेअर याची असते. पूर्ण लावल्यानंतर साधारण 10 मिनिटांनी तुम्हाला आणखी तुमचा चेहरा वॉश करायचा. आणि आता तुम्हाला ऑलरेडी ग्लो दिसत असेल, जेणेकरून मी काहीच चेहऱ्याला लावलेलं नाही, पण परंतु इतका एकदम असा नॅचरली जो एक ताजेतवाना असतो किंवा छान असा ग्लो आलेला असतो तो आलेला आहे. या 2 मास्क मी तुम्हाला सांगितलेले आहे, ते दोन्ही तुम्ही तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार, परंतु दोन्ही तुम्हाला एका वेळेला करायचे आहेत. म्हणजे पहिला मास्क त्यानंतर हा दुसरा, दोन्ही मास्क वेगवेगळ्या गोष्टीसाठी काम करतं आणि दोन्हीने आपल्याला एक छान ताजेतवाना आणि अगदी इलॅस्टिसिटी कमी असो किंवा छान तुकतुकीतपणा आणि जो एक आपल्या स्किनवरती एक लेअर चढलेली असते ते निघण्यासाठी सुद्धा हेल्प होतं. तर अशा प्रकारे हा मास्क तुम्ही कधीही बनवू शकता. सगळ्या गोष्टी तुमच्या किचनमध्ये अवेलेबल असतात. तर आय होप तुम्हाला हा मास्क आवडला असेल आणि हा तुम्ही नक्की यूज करा. आणि जर तुम्हाला यामुळे फायदे झाले तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.